कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तसं झालं तर फक्त माझीच नाही पण आपल्या सगळ्यांची किती बदनामी होईल। म्हणजे हे कारण आहे ना, म्हणून तू तुझं यशवर प्रेम आहे या गोष्टीला नकार देत होतीस। घरी येऊ नकोस की शे बघ, म्हणजे आता मागे जे काही घडलं त्याच्यामुळे तू तुझ्या भविष्याची वाट लावून घेणार आहेस का? हा, तुलाही अधिकार आहे तुझं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवायचा, हो की नाही? आणि मला एक गोष्ट सांग, ह्या सगळ्यात त्या बिचाऱ्या यशची काय चूक आहे? हा, अगं त्याचं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर। हे बघ, तू आता घाबरून काही बोलली नाहीस ना तर त्याला खरंच लग्न करावं लागेल श्वेता बरोबर। हे बघ, ऐक ऐक माझं, ऐक रे ऐक। एकदा प्रेम फसलं म्हणून परत प्रेम करायचंच नाही असं नसतं। पण ताई अगं, आता कुठल्या तोंडाने जाऊ मी सगळ्यांसमोर? अगं रेव, तुला कळत नाही का तू काही पाप केलेलं नाहीयेस? अगं रेव, हे बघ, बरं तुला भीती वाटत असेल ना तर मी येते ना तुझ्या बरोबर। हा, आपण दोघे जाऊया एजंटकडे आणि मग तू त्यांना सगळं खरं काय ते सांग। हे बघ रेव, मला तर वाटतंय ती दुर्गा तुला ब्लॅकमेल करते ना हे सुद्धा तू सांगून टाकायला हवंस। काही काही काय नको, ती दुर्गा मॅडम कायमच्या चिडून बसल्या तर, आणि मग त्या एजंटनी जर दुर्गा मॅडमने अशी एकदम काहीतरी सिरियस शिक्षा दिली तर किती अवघड होईल आपल्या सासरी आपल्याला संसार करायला। नाही नाही देऊ, काय म्हणालीस तू? आपलं सासर? म्हणजे अजूनही सासर म्हटलंय की तुला यशच घर डोळ्यासमोर येतंय ना? अगं रेऊ, यशवर एवढं प्रेम असताना का तू सॅक्रिफाईस करायला निघालीयस? चल, आपण आता लगेच एजंटकडे जाऊया आणि त्यांना सगळं खरं समजूया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।